नमस्कार मित्रांनो, तुम्हाला महिन्याला ₹500 गुंतवून भविष्यात श्रीमंत व्हायचंय का? जर उत्तर हो असेल तर कमेंट करा हो, मला श्रीमंत व्हायचंय. बरोबर? तर मी नमस्कार पुन्हा एकदा सिरीज घेऊन आले एस-आय-पीची. श्रीमंत कसे बनू शकता एस-आय-पीमध्ये महिन्याला गुंतवणूक करून. तर ती सिरीज मी घेऊन आलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एस-आय-पी म्हणजे काय आणि एस-आय-पी आपण कशा पद्धतीने पैसा गुंतवतो शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. बरोबर. मी म्युच्युअल फंड शेअर मार्केटचा उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये केला नव्हता. का केला नव्हता? तर लगेच पहिला व्हिडिओ होता, लोकं घाबरतील, पॅनिक होतील, त्याच्यामुळे मी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडचा शब्दाचा उल्लेख केला नव्हता. तर एस-आय-पी काय आहे? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो महिन्याला आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत एका ए-एम-सी कंपनीमध्ये आणि ए-एम-सी कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. ओके. वन बाय वन काम कसं करते एस-आय-पी, त्याच्यानंतर कंपाऊंडिंग इंटरेस्ट काय आहे, याचा पैसा कसा वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी मी वन बाय वन सांगणार आहे. तर तुम्ही अजूनही कमेंट केला नसाल मला श्रीमंत बनायचे हो, तर पुन्हा एकदा जा, व्हिडिओला पॉज करा आणि कमेंटमध्ये जाऊन उत्तर लिहा हो, मला श्रीमंत व्हायचं आहे. बरोबर. तर श्रीमंत होण्यासाठी काय की आपण कुठेतरी जाऊन काम करायला पाहिजे, 2-3 प्रकारचे काम करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पैसा मिळतो तो पैसा आपण खर्च करायला पाहिजे, लोकांना दाखवायला पाहिजे, शो ऑफ करायला पाहिजे, तरच आपण श्रीमंत. तर असं नाही. श्रीमंत म्हणजे काय की तुम्ही बसल्या ठिकाणी, म्हणजे काय की आता तुम्ही इथं बसलेले आहे. ओके. बसल्या ठिकाणी तुमचं काम, पैसा जो आहे, ओके, तर पैसा वाढतच राहिला पाहिजे. म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो पैसा लावून तो वाढतच राहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही पैशासाठी काम करायचं नाही, पैसा तुमच्यासाठी काम करेल. ओके. तर त्याला म्हणतात श्रीमंत. बरोबर. असं नाही की तुम्ही कामाला गेलंच पाहिजे, कामाला गेल्यानंतरच पैसा येतो. ओके. काम नाही केलं तर पैसा येणार नाही. बरोबर आहे. काम नाही केलं तर पैसा येणार नाही. आणि त्याच्यामुळे काय की तुम्ही कामाला न जाता पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून पैसा कसा येईल, ओके, त्याचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एस-आय-पी करायची आहे. म्हणजे काय की सुरुवातीला जसं आता तुम्ही यंगस्टर्स आहे, ओके, मोस्ट माझे जे व्हिडिओज बघतात ते यंगस्टर्स बघतात. म्हणजे त्यांचं हार्डली वय 20 to 30पर्यंतचं एज आहे. ओके. तेच लोक जास्त व्हिडिओ बघतात आणि त्याच्यासाठी तर एस-आय-पी खूप फायदेशीर आहे. का फायदेशीर आहे? कारण जेवढ्या छोट्या वयामध्ये ते एस-आय-पी चालू करतात, अगदी ₹500 पासून ते 50,000 पर्यंत, जेवढं काही तुमचं ॲपेटाईट आहे. हां, आणखीन एक गोष्ट, एस-आय-पी तुम्ही तुमचं रिस्क आणि फायनान्शियल गोल्स, म्हणजे आर्थिक उद्दिष्ट ठेवूनच तुम्हाला एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करायची आणि रिस्क ठेवूनच एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करायची. म्हणजे रिस्क म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगितलं होतं. रिस्क म्हणजे काय, शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल, मिड टर्म गोल. तर याचे सगळे गोल्स ठेवूनच तुम्हाला एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करायची. ओके. तर कारण एस-आय-पीचा जो पैसा आहे तो म्युच्युअल फंडमध्ये आपण एक तारीख ठरवायची, त्या तारखेला आपल्या बँकेमधून एस-आय-पी कट होतो. ओके. तुमचा एस-आय-पी ₹500 असू द्या, ₹1000 असू द्या, ₹5000 असू द्या. ओके. तर त्या एस-आय-पीला आपण प्रॉपर प्लॅनिंग करायचं असतं. म्हणजे मला 5,000ची महिन्याला एस-आय-पी करायचं. एक उदाहरण घेऊया. मला महिन्याला 5,000ची एस-आय-पी करायची आहे. ओके. ते 5,000मध्ये ₹2,000 माझे लाँग टर्मसाठी, म्हणजे लाँग टर्मसाठी तुम्ही गोल सेट करता. बरोबर. आणि एस-आय-पी करताना मी एक ॲडवाईस देतो की तुम्ही आर्थिक सल्लागारच्या मार्फतच एस-आय-पी करायची. कारण का, एस-आय-पी म्हणजे काय, तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज नाही घ्यायचं आहे भरपूर आणि तुमच्या मनापासूनच करायचे की मला ह्याच्यामध्ये मी गुंतवणूक अंदाज बांधायचं नाही आहे. तर बेस्ट ॲडवाईस हेच आहे की आर्थिक सल्लागार घ्या आणि त्याच्या मार्फतच तुम्ही एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करा. तुमच्या कुठे पण, म्हणजे तुम्ही जिथे काम करतात तिथे तुम्ही कोणाचा पण ॲडवाईस घेऊ शकता किंवा तुम्ही बँकेमध्ये पण जाऊन एखाद्याचा सल्ला घेऊ शकता. म्हणजे तुमचा बँकेचा जो अधिकारी आहे त्याच्या सल्ल्यामार्फत पण तुम्ही एस-आय-पीमध्ये गुंतवणूक करू शकता. तो तुमचा भाग. पण सल्लागार असणं आवश्यक आहे जर तुम्हाला एस-आय-पीमध्ये काहीसुद्धा माहिती नसेल. पण अजून एक सांगतो की आर्थिक सल्लागार तुम्हाला कोण नाही तर मी आहे तुमच्यासोबत, तर मी तुम्हाला माहिती देईनच. तर ते जे काही माहिती देईल तुम्ही अजून त्याला सर्च करा, इतर यूट्यूबवरती वगैरे किंवा गुगलवरती वगैरे सर्च करून तुम्ही एस-आय-पीबद्दल माहिती घेऊ शकता. 101%. बरोबर. तर मला काय म्हणायचं आहे की महिन्याला तुम्ही जो एस-आय-पी करता ते एक तारीख निवडायची, तारीखच्या मार्फत एस-आय-पी तुम्ही करू शकता. तर तुम्हाला एक्झाम्पलला कंटिन्यू नाही करू का, 5,000चं मी एक्झाम्पल घेतलं होतं. तर ते 5,000मध्ये तुम्हाला काही गोल्स आहेत, काही लाँग टर्मचे गोल आहेत, काही शॉर्ट टर्मचे गोल आहेत. शॉर्ट टर्मचा गोल काय की एखादी गाडी घ्यायची आहे तुम्हाला 3 वर्षाने, तर 3 वर्ष म्हणजे काय, शॉर्ट टर्म गोल झाला. बरोबर. तर
त्या 5,000च्या SIPच्या एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. ओके. तर तुमच्या 5,000चा जो SIP आहे बरोबर, तर तुमचे काही गोल्स असतात. गोल्स म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल तुमच्या 5,000च्या SIPमध्ये 2,000ची SIP तुम्हाला लाँग टर्मसाठी ठेवायची. लाँग टर्म म्हणजे काय असतो, की तुमचं रिटायरमेंट फंडसाठी, त्याच्यात रिटायरमेंटसाठी किंवा तुम्हाला जर मुलाचं शिक्षण करायचं तर मुलाच्या शिक्षणासाठी हे तुमचे लाँग टर्म्स गोल झाले. म्हणजे काय, की आता तुमचा मुलगा कदाचित 4-5 वर्ष असेल, 2-3 वर्ष असेल, त्याच्या कॉलेजच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला लाँग टर्ममध्ये भरपूर पैसा लागणार आहे. ओके. किंवा तुम्ही जर अजून मॅरिड नाही आहे, ओके, तर लाँग टर्मसाठी तुमचा काहीच पण खर्च असू शकतो, बरोबर. तर ते लाँग टर्मसाठी तुम्ही 2,000ची SIP करू शकता. आणि 2,000ची SIP तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये काही पैसे लागणार आहे. शॉर्ट टर्मचं मी उदाहरण हेच देत असतं, की गाडीचं उदाहरण, बरोबर. तुम्हाला एखादी पुढच्या 3-4 वर्षामध्ये एखादी गाडी घ्यायची आहे, तर त्या गाडीसाठी तुम्हाला काही पैसा लागणार आहे, तर तो तुमचा झाला शॉर्ट टर्मचा गोल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो 5,000ची SIP आहे, तर त्याला तुम्ही आर्थिक नियोजन करून त्याला तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता त्या 5,000च्या SIPला. ओके. तर आजच्यासाठी एवढंच SIP मध्ये डिटेल सांगितलं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण SIPचे टाईप्स काय आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे SIP असतात, त्याच्यानंतर कंपाऊंडिंग कसा वर्क करतो एक्झॅक्टली, तर असे वेगवेगळे व्हिडिओ मी SIPच्या टाकणार आहे आणि व्हिडिओ येतच राहतील तुम्हाला. तर व्हिडिओसाठी तुम्ही वाट पहा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर असे सोप्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.